आम्हाला सलाईन लावूनच उपयोग का आहे. आमचं जे महागायचं आहे ते द्यावं आम्हाला. एवढा त्रास काढून एवढा हे करून आमचं आहे तेच आहे. आम्हाला त्रास आहे. मग आम्हाला उपसा म्हणून त्यानंच परवानगी दिलेली. आता उपसायला वाहनं घ्यायला लावलेत आणि आता अचानक त्यानं बंद केलंय. म्हणून हे आमच्यावर टाईम आले तिथं बसायची उपाशी हे. किंवा आमच्या ते मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच्यावर आमचा जे इलाज चालू होता, मला स्वतः 2 सलाईनच्या बाटल्या लावल्या होत्या. तिथून पुढे आम्ही ते इलाज बी बंद केला आणि आम्ही आता उपोषणस्थळी जाऊन तिथं बसायला लागलो आम्ही. दाऊदपूरमधील उपोषणकर्त्यांनी आता उपचार घेणंच नाकारलं गेलं आहे. राखेचे टेंडर रद्द करावे या मागणीसाठी उपोषण चालू आहे आणि उपचार घेणं नाकारलं आहे. दादा, उपचारासाठी इथं आला होतात आणि उपचार घेणं का नाकारलं? नाही, ते आमच्या ज्या मागण्या होत्या ते CGM साहेबांना वगैरे मिटिंग ठेवली. त्या मिटिंगला आमची कर्ती समिती गेलती. त्या मिटिंगमध्ये काही पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला नाही आहे किंवा आमच्या ते मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच्यावर आमचा जे इलाज चालू होता, मला स्वतः 2 सलाईनच्या बाटल्या लावल्या होत्या. तिथून पुढे आम्ही ते इलाज बी बंद केला आणि आम्ही आता उपोषणस्थळी जाऊन तिथं बसायला लागलो आम्ही. आजी, तब्येत खालावली, 3रा दिवस आहे उपोषणाचा आणि तुम्ही उपचार घेणं का नाकार? का नाकारलं? आमचं जे महागत होता ते आम्हाला दिलंच नाही तर आम्ही काय करावं मग. आम्हाला सलाईन लावूनच उपयोग का आहे. आमचं जे महागायचं आहे ते द्यावं आम्हाला. एवढा त्रास काढून एवढा हे करून आमचं आहे तेच आहे. दवाखान्यात येऊनच उपयोग का आहे आमचा. तिथंच आम्ही बसतो. मुशी काय 100% कोटा जे आहे राखेचा पूर्ण पाहिजे 75 रुपये प्रति टनानं? हां, आमचे उपोषण गेले तर आम्हाला त्रास आहे. मग आम्हाला उपसा म्हणून त्यानंच परवानगी दिलेली. आता उपसायला वाहनं घ्यायला लावलेत आणि आता अचानक त्यानं बंद केलंय. म्हणून हे आमच्यावर टाईम आले तिथं बसायची उपाशी हे. मग त्यानं मग आता काहीतरी त्याचा काढावं ना. मग आता 1 वर्ष 2 वर्ष तरी चालू द्यावा. ते वाहनं तरी फिटोस तर आम्हाला द्यावा ना 100%. मग काही बी होईल. त्यांना काय आम्हालाच त्रास समजा सरळ जाऊन. आणि किती खंडीभर टेंडर असतील की त्या थर्मलमध्ये तर दुसऱ्याला चालूच आहेत ना ते. त्याच्यात काय आमचा हक्क आहे का? आम्ही बाहेरलं त्यांच्या नाही कामाचं आहे त्याच्यातच हक्क आहे ना. ती बी जर खाऊ देत नाही म्हणल्यास मग काय जी चर्चा झाली तुमच्या गावातले काही लोक जे भेटले मुख्य अभियंत्याला, काय चर्चा झाली त्याच्यामध्ये? काही समजलं का तुम्हाला? काही नाही. तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही? नाही, काहीच नाहीत केला त्यानं मान्य. आज न मान्य केल्यामुळे तुमचे जे उपचार चालू होते ते उपचारच बंद केले. कशाला मग म्हणले नको ना. मग कशाला दाखवायचंय दवाखान्यात. आता मला उभा राहा वाटणं झालंय. मी तरी बसले खाली. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर दाऊदपूर ग्रामस्थांचं जे राखेचे टेंडर रद्द करावे या मागणीसाठी जे उपोषण चालू आहे, 3ऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांना 3 उपोषणकर्त्यांना जे आहे ते इकडं रुग्णालयामध्ये हलवलं होतं. मात्र जी बैठक पार पडली आहे मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीमध्ये, त्या बैठकीमध्ये या ग्रामस्थांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या नाकारल्यावरून आता ह्यांनी उपचार घेणंच नाकारलं असल्याचं देखील या ठिकाणी समजतंय. मात्र आता या उपोषणाला तीव्र स्वरूप जे आहे ते आल्याचं पाहायला मिळते. आता उपोषणाच्या भावना जे आहेत ते कुठंतरी आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र हे उपोषण जे आहे ते कशा पद्धतीमध्ये आता या उपोषणाकडे प्रशासन कशा पद्धतीमध्ये पाहिल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि लोकप्रतिनिधी या उपोषणामध्ये काही इंटरफेअर करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.